नमस्कार. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. तर माझं किचन माझं नियम या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही काल बघितलं असेल आपण किराणा सामान घेऊन आलो. किराणा असं नाही म्हणता येणार, पण ज्या काही गोष्टी मला डीमार्ट मधनं घ्यायच्या असतात, ज्या 3 महिन्यातून वगैरे किंवा 5 महिन्यातून एकदा ज्या मी पर्सनली जाऊन घेते त्या घेतल्यात. आणि त्याच्यानंतर हा पसारा बघा, हे मी डब्बे वगैरे ना डीमार्टला जायच्या आधीच सगळे भरून घेतलेले. फक्त आता ना हे ओले होते ना, मग सुकलेत, बऱ्यापैकी ड्राय झालेत. पण एक दिवस गेलाय तर कसे ओपन असतात ना, तर मग आता ते मला एका कपड्याने, सुक्या कपड्याने मी असे पुसून घेणार आहे व्यवस्थित. आणि मग आता हे रिफिल करायला सुरुवात करायची आहे. कारण सामान आणलंय तर ते तिथेच तसं पडून राहिलं ना, की मग तो सगळीकडे असा पसारा दिसतो. तर चला सुरुवात करूया हे सामान भरायला. एक एक करून मी बॅगेतनं सगळ्या वस्तू काढून घेत होती. आणि ह्या जेव्हा वस्तू मी काढून घेत होती तेव्हा त्या वेगवेगळ्या कशा राहतील, म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी न ठेवता सगळ्या गोष्टी त्या प्रमाणेच, म्हणजे जसे मसाले किंवा खायच्या गोष्टी असतील त्या एका ठिकाणी मी ठेवल्या. आणि जे काही मी साबण आणलेलं किंवा ज्या क्लिनिंग पर्पजसाठी ज्या काही वस्तू लागतात त्या वेगळ्या मी सेग्रिगेट करून ठेवल्या. म्हणजे ते आपल्याला किराणा सामान जागच्या जागी लावताना खूप मदत होते. सर्वात आधी मी आता तांदळापासून सुरुवात करणार आहे, तांदूळ स्टोअर करायला, ज्याच्यामध्ये मी खिचडीचा तांदूळ मी आवर्जून डीमार्ट मधनं घेते. तुम्ही जर ट्राय नसेल केला खिचडीसाठीचा तांदूळ तर नक्की ट्राय करा. खूप छान तांदूळ मिळतो डीमार्ट मध्ये. त्याच्या खिचडीला ना खूप अगदी वेगळी टेस्ट येते. त्याचबरोबर ना मी साबुदाणे आणि त्याचबरोबर बेसन पहिल्यांदा डीमार्ट मधनं भरलेलं. सत्यमचं जे मिळतं, म्हणजे जो ब्रँड आहे सत्यम, त्याचं बेसन मी पहिल्यांदा डीमार्ट मधनं भरलंय. याच्या आधी मी लोकल ब्रँडचं एक भरलेलं डीमार्ट मधनं. पण मी बऱ्याच वेळा ना शक्यतो डाळ दळूनच आणते घरघंटीवरनं. त्याच्यामुळे मला डीमार्ट मधनं किंवा अजून लोकल शॉप मधनं घ्यायची सवय नाहीये बेसन. पण मी यावेळेस ट्राय केलं, याचा अनुभव कसा आहे माझ्याबरोबर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. काही पदार्थ मी वेगळे साईडला काढून ठेवलेत, जसं बघा धणे आहे, जिरे आहे, बडीशेप आहे, काळी मिरी आहे. याची आपण एक पूड तयार करून ठेवणार आहोत, जी आपल्याला डेलीच्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी खूप मदत करते. पावसाच्या आधी ना मी आवर्जून हे मसाल्यांचे पॅकेट्स घेऊन येते आणि थोडेसे मोठेच घेते. बऱ्याच वेळा मी इतर वेळेस जेव्हा घेते तेव्हा छोटे छोटे घेते, पण पावसामध्ये घेतेच, कारण ना बाहेर जाणं होत नाही पावसात. आणि पावसात आपल्याला थोडंसं काहीतरी टेस्टी फूड पण खायचं असतं, ज्याच्यामध्ये पावभाजी तर आलीच आणि त्याचबरोबर पाणीपुरी पण आली. आणि किचन किंग मसाला हा असा मसाला आहे ना, की तो सगळ्या भाज्या तुम्ही जर तुम्हाला काही खायच्या असतील ना, तर त्याची टेस्ट ना तो वाढवतोच वाढवतो. म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो किचन किंग मसाल्याचा. म्हणजे तुम्हाला असे मसाला ज्या अशा भाज्या बोलतात ना, पनीर मसाला किंवा त्याचबरोबर काजू मसाला किंवा त्याचबरोबर आपण म्हणतो मशरूम मसाला, अशा ज्या मसाल्याच्या ज्या ग्रेव्हीच्या चमचमीत भाज्या असतात ना, त्याच्यामध्ये किचन किंग मसाला खूप जास्त युजफुल ठरतो ना. तर यावेळेस मी तो आवर्जून मोठ्या पॅकेट्समध्ये घेऊन ठेवलेलं आणि मग ते पण बरण्यांमध्ये स्टोअर करून घेतलं. थोडासा वेळ वाचावा म्हणून यासाठी शेवया घेतल्यात मी, त्या रोस्टेड घेतल्या. आणि पावसात बऱ्याच वेळा खाली वगैरे जसं मी म्हणते
की जाणं येणं होत नाही आणि कधी काही जास्त पाऊस असेल ते सांगू पण शकत नाही. त्याच्यामुळे मी 1 किलोचं पॅकेट म्हटलं, म्हणजे सकाळच्या नाश्त्याची पण सोय होऊन जाते. घाई गडबडीच्या वेळेस शेवया रोस्ट करणार तर तिथे पण 5 मिनिटं वाचून जातात. म्हणून मग मी रोस्टेड शेवया घेतल्या. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी खूप हेल्दी नाश्ताचा ऑप्शन आहे तो. आता हे सगळं अरेंज करून घ्यायचंय मला, तर एक एक करून अरेंज करून घेऊ आता. हा एक ट्रे असा फ्रीजमध्ये माझ्याकडे स्टोअर केलेला असतो मसाल्याचा. त्याच्यामध्ये हे ऑर्गनायझर मी Amazonवरनं मागवलेले होते. अगदी ट्रान्सपरंट आहेत आणि पटकन दिसण्यात येतं की याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ना मी बिर्याणी मसाला स्टोअर केलेला आहे, जो मी पुण्यावरनं घेतलेला आहे. लकी बिर्याणी मसाला पुण्याचा खूप फेमस आहे आणि तो खूप सुंदर टेस्ट देतो. तर इथे बघू शकता, इथे छानपैकी माझी पॅन्ट्री ऑर्गनाइज झालेली आहे. आता सर्वात शेवटी मी करणार आहे धणा पावडर, जिरा पावडरची म्हणजे आपल्याला जी पूड करायची आहे, जी आपल्याला भाज्यांमध्ये वगैरे यूज होते. तर त्याच्यासाठी ना मी 2 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी करणार आहेत. फक्त धण्याची पावडर वेगळी करणार आहे, फक्त जिऱ्याची पावडर देखील वेगळी करणार. तर आता सर्वात आधी आपण बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप अंदाजाने घेतलेली आहे, अंदाजाने ती अर्धी वाटी आहे. जिरा आणि धणे हे मात्र 1-1 वाटी घेतलेलं आहे, म्हणजे समप्रमाण आहे धणे आणि जिऱ्याचं. बडीशेपचं अर्ध प्रमाण आहे आणि हे फक्त हलकं गरम करून घ्यायचं. खूप जास्त त्याला भाजून घ्यायचं नाहीये, कारण त्याचा जो फ्लेवर आहे ना, तो पण आपल्याला टेस्ट म्हणजे लागली पाहिजे, कारण भाजून तेवढा असा फ्लेवर येत नाही. म्हणजे येतो पण तेवढा असा मला जास्त फ्लेवर नकोय, मला असा थोडासा हवाय. हे आपण रोस्ट यासाठी करतोय ना, कारण मिक्सरला अगदी त्याची छान पूड होईल व्यवस्थित, खूप जास्त वेळ लागणार नाही त्याच्यासाठी, म्हणून आपण हे हलकं रोस्ट करून घेणार आहोत. तर धणी पण छान भाजून घ्यायचे. त्याचबरोबर सर्वात शेवटी मी काळी मिरी टाकलेली आहे. काळी मिरी अंदाजाने 1 मोठा चमचा आहे आणि काळी मिरी तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घ्या, कारण काळी मिरीमध्ये थोडासा तिखटपणा असतोच. त्याच्यामुळे मी अगदी 1 मोठा चमचा घेतलेला आहे, खूप जास्त घेतलेली नाहीये आणि मी जेवढं प्रमाण घेतलंय ना त्याच्यासाठी हे इनफ आहे. तर हे सगळं भाजून झालं, एकत्र करून घ्यायचं आणि मग ना हे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरला याची पूड करून घ्यायची. अगदी खूप जास्त पावडर असं करू नका आणि त्याच्या जागी थोडीशी अशी जाडसर रवाळ अशी पेस्ट असते ना, म्हणजे पूड असते, ती आपण करून घ्यायची. आणि हे तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये फक्त तुम्ही हळद आणि लाल मिरची पावडर आणि ही जर पूड टाकली ना, तर आपल्या भाजीला खूप जास्त चांगली टेस्ट येते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बघा ना, सगळं छान ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असं कसा सगळ्या प्लॅटफॉर्मवर पसारा नाही म्हणता येणार, पण खूप गोंधळ होता. ते सगळं मी नीट व्यवस्थित अरेंज केलंय, तुम्हाला दाखवलं देखील. आणि आता ना उद्यापासून काम करायला, उद्यापासून काय आजपासूनच काम करायला खूप अजून छान मजा येईल. कारण जेव्हा असं सगळं ऑर्गनाइज असतं, नीट नेटकं असतं ना, तेव्हा मला तर खूप जास्त मजा येते. तुमच्याबाबत कसं होतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही बघत असाल पण सबस्क्राईब मात्र केलं नसेल तर आठवून आणि आवर्जून सबस्क्राईब मात्र करा. आणि हो, आता मी तुम्हाला किचन ऑर्गनायझेशन दाखवलं, किचनची शॉपिंग झाली, पण किचनच्या टिप्स मात्र राहिल्यात. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही किचनच्या ज्या टिप्स असतात किंवा ज्या हॅक्स असतात ना, त्या शेअर करणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. चला, उद्या एका छानच्या ब्लॉग मध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.